राज्यात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. परंतु राजकीय पक्षांमधील इनकमिंग आणि आउटगोईंग सुरूच असल्यामुळे पक्ष कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. याच पार्श्वभूमीवर वैजापूर येथील बेळेगावचे सरपंच पांडुरंग सूर्यवंशी यांनी 4च दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सर्वांना चकित केले आहे. यापूर्वी भाजपमध्ये असलेल्या सूर्यवंशी यांनी 15 सप्टेंबरला भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला होता. पांडुरंग सूर्यवंशी सरपंच आहेत. परंतु 4च दिवसात म्हणजेच 19 सप्टेंबरला त्यांनी पुन्हा भाजपात घर वापसी केली आहे. याबाबत सूर्यवंशी यांनी एका ध्वनिचित्रफितीद्वारे पक्ष का सोडला या संदर्भात खुलासा सुद्धा केला आहे. त्यांच्या या खुलाशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. जय श्रीराम. मी सुरेश राऊत जरूरकर 112 वैजापूर विधानसभा विस्तारक, भारतीय जनता पार्टी पंचायत समिती सदस्य व तालुका संघटन सरचिटणीस. गेल्या 15 तारखेला वैजापूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उभाटा गटाचा जो प्रवेश सोहळा झाला, त्या प्रवेश सोहळ्यामध्ये काही कारणास्तव या कार्यक्रमाचे सरपंच पांडुरंग सूर्यवंशी व त्यांच्या ग्रामपंचायतीने उद्धव शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. परंतु आज माननीय राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व माननीय मिहिरजी कुलकर्णी असेल व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते त्यांच्या सर्वांवर विश्वास ठेवून प्रत्येक ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत व त्यांना परत आपल्या पक्षामध्ये घरवापसी या ठिकाणी केलेली आहे व येणाऱ्या काळातही ते पक्षाचे काम जोमाने या ठिकाणी सुरू ठेवतील अशी मी ग्वाही देतो. जय श्रीराम. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.